नमस्कार शेतकरी मित्रांनो, अॅग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीन, हरभरा, टोमॅटो, पालक आणि डाळिंब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत। राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लातूर बाजारात सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 457 क्विंटलने घटून आज 1407 क्विंटल झाली होती। सरासरी दरात 260 रुपयांची घसरण होऊन आजचा दर 6030 रुपये प्रति क्विंटल झाला होता। तर अकोला बाजारात सोयाबीनची आवक कालच्या तुलनेत 129 क्विंटलने वाढून आज 454 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दरात 200 रुपयांची घसरण होऊन आजचा दर 5950 रुपये प्रति क्विंटल राहिला। तसंच उदगीर बाजारात सोयाबीनची आवक 40 क्विंटलने घटून 360 क्विंटल झाली होती। सरासरी दरात 216 रुपयांची घसरण होऊन आजचा दर 6024 रुपये प्रति क्विंटल झाला होता। आज लातूर बाजारात हरभऱ्याची आवक कालच्या तुलनेत 139 क्विंटलने घटून आज 486 क्विंटल झाली होती। सरासरी दरात 100 रुपयांची घसरण होऊन आजचा दर 6000 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर नागपूर बाजारात आवक 219 क्विंटलने वाढून 351 क्विंटल झाली होती। सरासरी दरात 8 रुपयांची घसरण होऊन आजचा दर 6118 रुपये प्रति क्विंटल झाला। तसंच अकोला बाजारात हरभऱ्याची आवक 375 क्विंटलने घटून 228 क्विंटल झाली होती। सरासरी दरात 30 रुपयांची घसरण होऊन आजचा दर 6100 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला। राज्यातील नागपूर बाजारात टोमॅटोची आवक कालच्या तुलनेत 200 क्विंटलने वाढून आज 1000 क्विंटल झाली होती। सरासरी दरात 300 रुपयांची वाढ होऊन आजचा दर 2025 रुपये प्रति क्विंटल झाला। तर पनवेल बाजारात टोमॅटोची आवक कालच्या तुलनेत 170 क्विंटलने घटून 725 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दर 2750 रुपये प्रति क्विंटल वरच स्थिर राहिला होता। आज खेड चाकण बाजारात पालकची आवक कालच्या तुलनेत 745 नगांनी वाढून आज 8135 नग झाली होती। मात्र सरासरी दरात 100 रुपयांची घट होऊन आजचा दर 400 रुपये प्रति शेकडा राहिला। तर पुणे मोशी बाजारात पालकाची आवक कालच्या तुलनेत 3800 नगांनी घटून आज 4200 नग झाली होती। मात्र सरासरी दर 8 रुपये प्रति नग इतकाच राहिला। डाळिंबाच्या दरात बदल। राज्यातील प्रमुख बाजार समितीतील राहाता बाजारात डाळिंबाची आवक कालच्या तुलनेत 338 क्विंटलने घटून आज 1801 क्विंटल झाली होती। मात्र सरासरी दरात 200 रुपयांची वाढ होऊन आजचा दर 6900 रुपये प्रति क्विंटल झाला। तर नागपूर बाजारात आवक 423 क्विंटलने घटून 1457 क्विंटल झाली होती। सरासरी दर कारप्रमाणेच आजही 5000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला होता। त्याचप्रमाणे पिंपळगाव बसवंत बाजारात आवक 49 क्विंटलने घटून 725 क्विंटल झाली होती। सरासरी दरात 500 रुपयांची घट होऊन आजचा दर 7750 रुपये प्रति क्विंटल पाहायला मिळाला। हे होतं आजचं आपलं मार्केट बुलेटिन। आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेत मार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो। त्यासाठी अॅग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।